काय आलं? चल लवकर चल. गोव्यात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ व्लॉग्स. सो 2 दिवस झालेत या रोडवरनं आम्ही फक्त ये जा करत होतो आणि बोलत होतो या रोडवर आपण येऊ फोटो काढायला. फायनली त्या रोडवरती आम्ही आज फोटो काढायला आलो आहोत. सो गोव्यातला फेमस पॅरा रोड, म्हणजे की ह्या रोडवरती आलिया भट्टच्या मूवीचं शूट झालेलं. 1 मिनटं. सो तुम्हाला ते सॉन्ग माहितीच असेल, लव यू जिंदगी. सो त्या सॉन्गमधला एक शॉट ह्या रोडवरती घेतला होता, जो गोव्यातील पॅरा रोड म्हणून आहे. सो तेव्हापासून हा रोड जास्तच फेमस झालेला आहे. या रोडवरती लोक येऊन फोटोज वगैरे काढतात. दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत आणि हा रोड आहे बस नॉर्मल, बस बाकी काही नाही. सो सुंदर असा रोड आहे. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे, इथे सगळेजण इथे फोटोज काढायला थांबतात. सो त्याच्यामुळे गर्दी बघा किती होते. सो एक म्हणजे बोलतात ना, एक फोटो काढायला आपल्या पाठी ब्लँक सीन हवा किंवा काय, तसं तुम्हाला इथे मिळणारच नाही, इम्पॉसिबल आहे. कारण की इथे एवढी गर्दी असते फोटोज काढायला, शूट करायला, की विचारू नका. इथे शेळ्या बघा, शेळ्या मेंढ्या. सो मेंढ्या रोड क्रॉस करताना आम्ही आता आलो आहोत फॉन्टेनेस रोडवरती, जो की गोव्यातील फेमस मधला अजून एक रोड आहे. की ह्या रोडची म्हणजे रोड मीन्स ह्या एरियाचंच नाव आहे. इथे हा एरिया फेमस का आहे, कारण की इथे मोठे मोठे बंगले आहेत. आणि ते बंगले असे साधेसुधे नाही, फुल कलरफुल, जे मूवीजमध्ये असतात ना, फॉरेनमध्ये दाखवतात की फॉरेन टाईप. सो हे बघा, सुंदर सुंदर असे कलरफुल बंगलोज. है की नाही, एकदम कलरफुल, इतके सुंदर सुंदर. सो बघितला फॉन्टेनेस रोडची खासियत. या रोड्सवरती असे कलरफुल बंगलो आहेत आणि इथे सगळेजण फोटोज काढायला येतात. सो गोव्याला आलात तर ह्या फॉन्टेनेस रोडला येऊन एकदा नक्की व्हिजिट करा. 1 मिनिट. सो फॉन्टेनेस रोड आणि समोरच बघा कसला सुंदर असा एक मे बी चर्च असावा, ते व्हाईट कलरचं. आता तर बोलते, मी बोलते. तर आता आपण आलो आहोत ओल्ड गोवा चर्चमध्ये. इथे माझ्या समोरच आहे. तर आता आलो आहोत जेसिलिका बॉम ऑफ जेसस चर्चमध्ये, ज्याला बोलतात ओल्ड गोवा चर्च. ओके, जो की गोव्यातला खूप फेमस आहे. आता आमच्या लेफ्ट हँड साईडला आहे तो. आम्ही चाललो आहे. हे बघा इथे सो लेट्स सी, आता एक्सप्लोर करूयात. आणि ह्या साईडला म्युझियम आहे, तिथे पण जाणार आहोत. सो ह्या चर्चचं नाव आहे बेसिलिका बॉम ऑफ जेसस. एवढं अवघड नाव होतं की ते माझ्या लक्षातच राहत नव्हतं. बाय द वे, हे जे चर्च आहे गोव्यातील खूप फेमस आणि खूप जुनं, म्हणजे बोलतात की हे 400 वर्ष जुनं चर्च आहे.
आम्ही चर्चमध्ये तिथे गेलो होतो. सो ते चर्च झालं 5 वाजताच क्लोज. आम्ही गुगलवरती बघितलं तर त्याच्यावरती 6 दाखवलेलं, बट रिअलमध्ये तिथे 5चं टायमिंग केलं आहे क्लोजिंगचं. आणि ते खूप हेरिटेज आणि खूप जुनं ते चर्च आहे. 400 वर्षापूर्वीची एक डेड बॉडी आहे तिकडचे, जे ख्रिश्चन मिशनरीचे जे कोणतरी मोठे होते फादर, ते त्यांची तिथे डेड बॉडी त्यांनी ठेवलेली आहे. सो आम्हाला ते नाही बघायला मिळालं, म्हणून आम्ही आता निघालो. आम्ही आता बागा बीचवर चाललो आहोत. सो रस्त्यामध्ये आता आम्हाला एक उडुपी रेस्टॉरंटमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. सो नाश्ता करूया आणि जाऊया बागा बीच. मैसूर साधा थम्मी थोडा आहे काकडी, ऑनियन, अरे थांबा ना, ऑनियन टोमॅटो, ऑनियन टोमॅटो तप्पा चालला आहे. ऐश्वर्याकडे ऑनियन टोमॅटो तप्पा चालला आहे. निलेशकडे चटणी मस्त. सँडविच कसं आहे? ओके ओके. पाव भाजी यम्मी. व्हेज पुलाव. आहा, खूप व्हरायटी मागवलं का आम्ही. मैसूर मसाला चीज डोसा एकच नंबर. व्हेज क्रिस्पी. आणि हा आहे आलू गोबी पनीर स्टफिंगवाला पराठा. सो आम्ही नाश्ता वगैरे करून घरी गेलो. रूमवरती फ्रेश वगैरे झालो, फ्रेश वगैरे चेंज होऊन, आणि आता आम्ही आलो आहोत बागा बीचवरती. ते आता आतमध्ये एंट्री करत होतो. सो नजारा बघायचा आहे तुम्हाला, बघायचा आहे. हा बघा, इथे मस्त अशी बोट आहे आणि हा समोर असा व्ह्यू आहे. बागा बीचवरती आतमध्ये एंटर करण्यासाठी हा त्यांनी सुंदर असा बनवलेला गेट आहे. आणि इकडे श्रेष्ठ आमची पोज देते फोटोज काढण्यासाठी. सो चलो. काय हा सो इथे बघा स्टार है ना, सुंदर ब्यूटीफुल अँड एकदम भारी. सो मे बी हा इथे रेस्टॉरंट आहे आणि हा समुद्र. सो फायनली आपण बागा बीचवरती आलो आहोत आणि बागा बीचवरती झगमगाट बघा. माझ्या पाठी माझा फेस क्लिअर येणार नाही, बट हा पाठीमागे पूर्ण काळा काळा दिसतोय तो समुद्र आहे. आणि आणि हा संपूर्ण बागा बीचवरतीच मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत. आणि लांब लांब बघा दूर दूरपर्यंत शार्पी लाईट तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही, बट सुंदर असे इथे मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत. आणि मस्त पाण्यांचा खळखळाट आपल्याला ऐकायला येतो. सुंदर असं इथे रेस्टॉरंटवाल्यांनी इथे मस्त असे छत्री बनवून ठेवलेत कलरफुल. इतके छान छान कलरफुल छत्र्या आहेत आणि त्याच्या खाली टेबल चेअर्स लावून तुम्हाला मस्त डायनिंग एरिया त्यांनी बनवलेला आहे. समोरच तुम्हाला समुद्र आहे. सो समुद्राचा नजारा घेत घेत मस्त जेवायचं. तुमच्या आवडीचं जेवण करा ऑर्डर, व्हेज नॉन व्हेज ऑथेंटिक. ज्यांना काय दारू पियायचे ते दारू पण इथे पिऊ शकतात. हुक्का पियायचा आहे हुक्का पिऊ शकतात. सो सगळ्या सुखसुविधा इथे उपलब्ध आहेत. म्हणजे इतके सुंदर सुंदर रेस्टॉरंट्स आहेत की तुम्हाला कन्फ्युजन होईल की नक्की कुठे बसायचं कुठे नाही बसायचं. सो शार्पी लाईट बघा किती सुंदर दिसते की नाही, भारी. गोव्यामध्ये खूप रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. गोव्यामध्ये आता तुम्ही मॅक्झिमम 1 वाजेपर्यंत इथे डायनिंग चालू असतं, रेस्टॉरंटचं किचन चालू असतं, त्यानंतर पूर्ण क्लोज असतं. कारण की त्यामुळे खूप स्ट्रिक्ट इथे रूल्स रेग्युलेशन्स केलेले आहेत.
आणि इथे 1 वाजेपर्यंत अलाउड असतं, त्यानंतर सगळं क्लोज होतं. पूर्वी इथे बीचवरती वगैरे पण बसून अलाव होतं तुम्हाला ड्रिंक्स वगैरे करायला, बट आता अलाउड नाही. ते तुम्ही कुठेही बसून तुम्ही ड्रिंक करू शकत नाही. तुम्हाला इथे असं डायनिंग एरियामध्येच बसून ड्रिंक वगैरे अवेलेबल असतं आणि तुम्ही तिथे बसू शकता. सो इथे असे टेंट बांधून पण असे त्यांनी डायनिंग एरियाज बनवलेले आहेत. सो तुम्हाला जर कोणाला सरप्राईज द्यायचं असेल, कोणासाठी सरप्राईज प्लॅन करायचं असेल तर तुम्ही इथेही करू शकता. इथं सुंदर असा टेंट त्यांनी बनवलेला आहे आणि हा डायनिंग टेबल सो किती भारी आहे. आता ह्या टेंटमध्ये आम्ही बसलेलो आहोत. सो मस्त बीचच्या किनाऱ्यावर, समुद्राच्या किनाऱ्यावरती मस्त टेंटमध्ये आम्ही आज डिनर करायला बसलो आहोत. ते पण भाऊजींच्या बड्डे निमित्त आज आम्हाला इथे मस्त सुंदर असा डिनर पार्टी मिळणार आहे. हां, सो आज फुल ऑन पार्टी. रेष्टा बोलली आहे, निलेश काका आज तुला मी बीचवरती पार्टी देणार आहे. देते मी तुला, थांब अशी बस तिथे. आणि हे आहे चिकन क्रिस्पी, वॉटरमेलन ज्यूस. स्प्रिंग रोल्स निलेशचे फेवरेट. हॅपी बर्थडे डिअर भाऊजी, हॅपी बर्थडे टू यू. तू पाहिजे बोल. चमारी. भाऊजी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे भाऊजी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे उठा जरा उठा. हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे चेष्टा. आम्ही कष्ट नाही घेत. नीट बस, नीट बस. एवढं बिचारीने पाय पुसले भाऊजी, इथून पास करायचं तुला. 1, 2, 3. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear भाऊजी, Happy birthday to you. आजचा लास्ट डे आहे. उद्या आम्ही निघणार आहोत मालवणसाठी. सो उद्या आम्ही जाणार आहोत मालवणला 1-2 ठिकाणी थोडं फिरणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. पूर्ण संपूर्ण नाही, जे जवळजवळ फेमस असेल ते मालवण फिरणार आहोत. कसे दिवस फटाफट निघून गेले. गोव्याचे 4 दिवस आम्ही इथे राहिलो, आम्हाला काय कळलंच नाही. इतकं फटाफट दिवस गेले, मजा मस्ती झाली. सो आता फायनली गोव्याला बाय बाय करायचं आहे. आणि उद्या आपल्याला सकाळी उठून ब्रेकफास्ट वगैरे करून 11 वाजता आमचा चेकआउट आहे. सो त्यावेळेस आम्हाला इथून निघायचं आहे मालवणसाठी. सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. माझी गोव्याची सिरीज तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.